आता केडीएमसीच्या निवडणुका सुरू आहेत. आपल्या टिटवाळा महागणपती परिसरातील काय मुख्य समस्या आहेत, इथे काय काय बदल व्हायला हवे असे तुम्हाला वाटते, हे जाणून घेण्यासाठी टिटवाळा न्यूज खास घेऊन आले. आवाज टिटवाळ्यातील जनतेचा. चला जाणून घेऊया लोकांचे प्रश्न व त्यांचे मत. माझं नाव रेखा जवळ, माझ्यासोबत आहे जागृती भोये. मी लक्ष्मी प्रसाद सिंग अपूर्वा सोसायटीमध्ये राहतो. मी सोसायटीचा सेक्रेटरी आहे आणि माझी एक दुकान आहे हरिओम किराणा स्टोअर. त्याच्यात मी दिवसभर बसतो आणि माझ्या समोरची गल्लीने एक गार्डन बनवलेलं आहे. KDMCचं गार्डन एवढं घाण आहे की लोकांना जायला किती त्रास होतो. घाण पाणी, गटरचं पाणी आहे, वास येतो आणि रोडवर येत होता. पण 2-3 दिवस अगोदर KDMCचे माणूस आले तर ते गटरचं पाणी गटरमध्ये फिरवलेलं आहे, पण पाणी तसंच वाहतात. आणि हे झालं तर बरं होईल आणि टिटवाला म्हणजे साफसफाई व्यवस्था KDMCने केली तर बरं होईल. आणि गार्डन एवढा मोठा बनवलेला आहे, टिटवालावरून बरेच लोक येतात, 4 व्हीलरने येतात. एवढी गर्दी असतात तर तिथे उभं राहायची जागा नसतात. सकाळी संध्याकाळी रविवारी तर जागा अजिबात नसतात. पण याच्यामुळे गटरामुळे रोडचं खराब असल्यामुळे तो काम बरोबर जरा शिकायत होतो. मी 1-2 लीडर लोकांना सांगितलेलं आहे, पण ते लोकांनी काम केलं नाही. मग त्यांच्या हातात नाही होतं म्हणून केलं नाही. कारण ते कॉर्पोरेटर जे आहे त्यांच्या हातात तेव्हा नाही होता तो, आणि KDMCने आपल्या हातात घेतला होता. आणि KDMC वाले बरोबर काम करत नाही, मला असं वाटतो. बस मला एवढंच सांगायचं, हे रोडचं काम झालं तर बरं होईल. बस, बाकी काहीच नाही बोलायचं मला. माझं नाव नीता देशपांडे. उमिया कॉम्प्लेक्सला मी राहते. मी शाळेत टीचर आहे. उमिया कॉम्प्लेक्समध्ये आता असा प्रॉब्लेम आहे की आमच्याकडे रस्ते नीट नाही आहेत. उमिया कॉम्प्लेक्स ते पुढे गेटपर्यंत अजिबात रस्ता नीट नाही आहे. रिक्षा सुद्धा यायला आमच्याकडे नाही म्हणतात, त्यामुळे आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो. तसंच इथे आता कुत्र्यांचा पण खूप प्रॉब्लेम झालेला आहे. कुत्रे खूप वाढलेत. पाण्याचाही प्रॉब्लेम आहे. पाणी नीट व्यवस्थित येत नाही. सकाळी 1च तास पाणी येतं आणि दिवसभर आम्हाला मग पुरवावं लागतं पाणी. आणि बाकी फेरीवाले वगैरे सुद्धा सतत आम्हाला प्रॉब्लेम करत असतात, त्रास देत असतात सारखे. कोण ना कोण, म्हणजे इथे कोणी असं वालीच राहिलेलं नाहीये कशालाच. असं आहे. कचरा पण इथे खूप साठलेला असतो. बाहेर कचऱ्याची गाडी येत नाही. मेन गेटवर खूप कचरा, म्हणजे ऍक्च्युली आमच्या इकडचे वॉचमन वगैरे व्यवस्थित साफ करतात, पण बाहेर कचरा जिथे ठेवतात तिथून कचरा जातच नाही अजिबात. आणि त्यामुळे ती घाण परत सगळी आतमध्ये येते. कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही कधीच. 2-4 दिवसांनी एकदा कधीतरी अशी कचऱ्याची गाडी येते. थँक्यू. आमच्या रस्त्यावरची पाईपलाईन तुटलेली आहे, तर तिच्यामध्ये बदल व्हायला हवा. आणि रस्त्यामध्ये आम्हाला त्रास होतो, येता जाताना पब्लिकला त्रास होतो, तर रस्त्यामध्ये पण बदल झाला पाहिजे. नवीन रस्ता झाला पाहिजे. रोडचे कामं व्यवस्थित झाली पाहिजे. मी राधानगर मधून महागणपती हॉस्पिटलच्या इथे राहतो, तुषार विलास कोंडलेकर. तर जे काही रोडची कामं असतील ते व्यवस्थित झाली पाहिजेत. आणि जे काही खड्डे वगैरे झाले ते त्याच्यामध्ये बदल करण्यात यावा. गटारांची सगळी साफसफाई झाली पाहिजे.